18 पगड जातींना एकत्रित करून स्वराज्याची स्थापना केली। आपल्यालाही अशाच प्रकारे सगळ्यांना एकत्रितपणे या ठिकाणी नांदायचं आहे आणि एक नवीन बीड आपण तयार करू। एक जो इतिहास बीडचा धस साहेबांनी सांगितला, ताईंनी सांगितला, एवढे मोठे मोठे लोक या बीडने आपल्याला दिलेले आहेत, तोच इतिहास पुढे जाईल आणि एक गौरवशाली अशा प्रकारच्या बीडचा इतिहास तयार करण्याकरता आपल्या सगळ्यांचे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांच्या पाठीशी मी देखील ठामपणे उभा राहील एवढंच या निमित्ताने सांगतो। पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब। यानंतर आभार। आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आष्टीमध्ये बोलत होते। संतोष देशमुखांच्या हत्येची घटना खपवून घेतली जाणार नाही, दोषी असणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। मराठवाड्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये पाणी पोहोचवू, मराठवाड्याच्या प्रत्येक ठिकाणी पाणी पोहोचेल असं आश्वासन देखील मराठवाड्यातल्या जनतेला देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आहे। तर दोषी असणाऱ्यांवर कारवाई करणार, संतोष देशमुखांच्या या हत्येची घटना खपवून घेतली जाणार नाही असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आष्टीतून बोललेले आहेत। आज आष्टीमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या कार्यक्रमाला स्वतः मुख्यमंत्री उपस्थित होते आणि यावेळेला त्यांनी मराठवाड्यातल्या जनतेला आश्वासन दिलेलं आहे। तसंच संतोष देशमुखांच्या हत्येची घटना खपवून घेतली जाणार नाही असा इशारा देतानाच दोषी असणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे। संतोष देशमुखांच्या हत्येची घटना खपवून घेतली जाणार नाही असं त्यांनी म्हटलंय। वर्षभरामध्ये नदीजोड प्रकल्पाचं काम सुरू करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली आहे। दोषी असणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे।